हॅलो फ्रेंड्स, चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत. चॅनलला जर का सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा, म्हणजे माझे नवनवीन रिव्ह्यूज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आणि हो, बेल आयकॉनवर पण क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन देखील मिळत राहतील. आज मी बोलणार आहे क्रेझी या फिल्म बद्दल, जी मला बऱ्याच वेळापासून पाहायची होती, बट फायनली मी ती पाहिली आणि मला ती फिल्म कशी वाटली हेच तुमच्या बरोबर ह्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. सो लगेच सुरू करूया. पैसे नहीं मिले तो तुम्हारी बेटी के तू पागल हो गया क्या? वेल फ्रेंड्स, जिथे एकीकडे आपण साऊथ इंडस्ट्रीमधल्या ज्या फिल्म्स बघतो, ज्यामध्ये एक वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपेरिमेंट्स ते करून बघतात, वेगवेगळे टॉपिक्स, वेगवेगळे विषय त्याच्यावरती फिल्म्स करत असतात, अशातच आपल्याकडे बॉलिवूडमध्ये ही बोंब असते की म्हणजे त्याच प्रकारच्या किंवा फार काही एक्सपेरिमेंट केलं जात नाही. हल्ली काही फिल्म्स आल्या ज्यात आपण बघतोय की थोडंसं एक्सपेरिमेंटेशन होतंय. बट क्रेझी इज वन फिल्म जिथे तुम्हाला हे सगळं पाहायला मिळेल. आय फील समहाव दिस ऍक्टर सोहम शाह, त्याचं इंटेन्शनच ते आहे की त्याला काहीतरी वेगळं करून बघायचंय. अँड मी का म्हणतो हे तुम्हाला कळलंच असेल, कारण त्याने याआधी तुंबाड सारखी फिल्म करत ते प्रूव्ह केलंय की त्याला एक वेगळा एक्सपेरिमेंट करून बघायचा आहे. जे एक स्टिरियोटाइप आहे ते ब्रेक करून स्वतःला जे कन्व्हिन्सिंग वाटेल किंवा जे आतापर्यंत झालं नाही असा प्रयोग करून पाहायचा आहे. अँड दॅट इज व्हेरी व्हेरी अप्रिशिएटिंग. पटकन बोलूया या फिल्मच्या कथेबद्दल. फिल्मची कथा ही अतिशय सोपी आहे. सोहम शाह, त्याची फॅमिली आहे, त्याला एक मुलगी आहे हु इज अ स्पेशल चाइल्ड बेसिकली, अँड त्याची वाईफ आहे ऑलरेडी, बट आय थिंक देर आर सम डिफरन्सेस, त्यामुळे ते एकत्र नाही आहेत. अँड देन ही ऑल्सो हॅव अ पॅरल अफेअर विथ अनदर लेडी, आणि तो बाय प्रोफेशन ही इज अ डॉक्टर. सो ह्या सगळ्या सिच्युएशन मध्ये त्याच्याबरोबर एका मॉर्निंगला काय घडतं, तो घरातून बाहेर पडतो आणि संध्याकाळपर्यंतची म्हणजे एका दिवसाचीच ही स्टोरी आहे. पण त्या एका दिवसात काय घडतं आणि वाय इट इज सो इंटरेस्टिंग हे बघणं ना खूप मजेशीर आहे. मजेशीर इन द सेन्स इट इज सो एंगेजिंग आय वुड से, की तुम्ही त्यामध्ये अडकलेलेच राहाल, कारण एक अतिशय वेगळा एक्सपेरिमेंट आहे. तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला ते कळेल. आता आपण बोलूया या फिल्म मधल्या ऍक्टर्स बद्दल. सो बेसिकली ऑनेस्टली अख्खा वेळ स्क्रीनवर आपल्याला फक्त सोहम शाह दिसतो, पण बाकीचे कॅरेक्टर जरी आपल्याला दिसत नसले तरी त्यांचा प्रेझेन्स हा कमालीचा क्रिएट केला गेलाय. ओके, मग तो मेजरली फोन कॉलच्या थ्रूच या सगळ्यांचा प्रेझेन्स आहे. पण आपल्याला कुठेही असं वाटत नाही की फक्त सोहम शाह एकटा म्हणजे आपल्याला दिसतोय. हे बाकीचे सगळे जे कॅरेक्टर्स आहेत ते वेगवेगळ्या टूल्स मधनं किंवा मेजरली ऑन फोन कॉल्स, व्हिडिओ कॉल्स आपल्याला भेटत राहतात. बट थ्रू आउट द फिल्म आपल्याला ॲज अ कॅरेक्टर फक्त सोहम शाह दिसतो, अँड ही हॅज डिलिव्हर्ड अ व्हेरी व्हेरी नाईस परफॉर्मन्स. ठीक आहे. सो बेसिकली जर का तुम्ही ट्रेलर मधनं पाहिलं असेल तर यामध्ये अभिमन्यू नावाचंही गाणं आहे जो चक्रव्यूहात अडकलेला आहे. अँड येस, तशाच प्रकारची सिमिलर स्टोरी लाईन आहे. आणि हा म्हणजे याच्या वन आफ्टर दी अदर जशी त्याची जर्नी सुरू होते तिथपासून ते संध्याकाळपर्यंत एक ग्राफ आहे जो इट स्टार्ट फ्रॉम वन फोन कॉल आणि ती कॉम्प्लेक्सिटी वाढत 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 एका अशा लेवलला जाते की विच इज वी कांट मतलब विल नॉट इवन एक्सपेक्ट. अशा लेवलला जाऊन ती स्टोरी संपते आणि त्यात सोहम शाहचं काम हे अतिशय कमालीचं काम आहे. बोलूया ह्या फिल्मचं लेखन आणि दिग्दर्शनाबद्दल. सो या फिल्मचं लेखन दिग्दर्शन गिरीश कोहली यांनी केलंय. अँड आय वुड से जी फिल्म लिहिली गेली आहे म्हणजे एक सिम्पल थॉट आहे, ऑनेस्टली सेइंग, जो आपल्याला टुवर्ड्स दी एंड कळतो की काय तो थॉट आहे. पण तो एक छोटासा जीव घेऊन किंवा छोटासा थॉट घेऊन हे एवढं छान, एवढं कॉम्प्लेक्स वर्ल्ड, आय वुड से कॉम्प्लेक्स इज द राईट वर्ड टू क्रिएट करणं, आय थिंक एक चांगला रायटर ते करू शकतो आणि ते गिरीश कोहलीने डेफिनेटली केलंय. एक सिक्वेन्स जो आहे तो मला अतिशय त्याचा स्क्रीन प्ले एवढा आवडलाय, जिथे फोन म्हणजे व्हिडिओ कॉलवर सोहम शाह हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करताना गाईड करत असतो. ऍट द सेम टाइम त्याच्या जे व्हेकल असतं त्याचं टायर फ्लॅट झालेलं असतं आणि तो तिथे ते रिपेअर देखील करत असतो. हा जो एक अख्खा सिक्वेन्स केलाय
इट इज सो नाईस आणि हा म्हणजे अतिशय लक्षात राहण्यासारखा सिक्वेन्स केला गेला आहे जो मला प्रचंड आवडलाय. सो ओव्हरऑल सांगायचं झालं ना तर एक छोटासा जीव घेऊन एक अतिशय छान वर्ल्ड क्रिएट करत वर्ल्ड ऑफ कॉम्प्लेक्सिटी क्रिएट केली गेली आहे आणि जी तुम्हाला स्टार्ट टू एंड धरून ठेवते. तुम्ही एक वन गो मध्ये ही फिल्म संपवाल, दॅट मच आय कॅन से. इन टर्म्स ऑफ डिरेक्शन ऍज आय सेड, सी इमॅजिन फक्त एक कॅरेक्टर आहे आपल्याला दिसतंय. आपल्याला ही सवय सुद्धा नाहीये सध्या, बिकॉज मल्टी स्टार मल्टी कास्टिंग असलेल्या फिल्म्स आपण बघतोय त्यात फक्त एकच कॅरेक्टर आपल्याला स्क्रीनवर थ्रू आउट व्हेकल मधनं ड्राईव्ह करताना दिसतंय. बाकीचे कॅरेक्टर्स ॲज अ सेड थ्रू फोन कॉल्सच आहेत. बट तरीही तो स्क्रीन प्ले एवढा एंगेजिंग वाटतो, तो स्क्रीन प्ले एवढा आपल्याला अडकवून ठेवतो. इन टर्म्स ऑफ डिरेक्शन आय थिंक खूप चांगल्या प्रकारे स्टोरी सांगण्याचा प्रयत्न गिरीश कोहली यांनी केलाय अँड विच आय रिली लाईक. मला या फिल्मच्या साऊंड बद्दल प्रामुख्याने बोलावंसं वाटेल कारण ह्या फिल्मचं जे साऊंड डिझायनिंग केलं गेलं ना तेही इट इज वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट ऑफ दिस फिल्म. जे टेन्शन क्रिएट केलं गेलं आहे किंवा इट स्टार्ट्स फ्रॉम त्या फोनची जी रिंग आहे ना तिथपासूनच हे स्टार्ट होतं आणि टेन्शन बिल्डिंग तिथपासून सुरू होते. तर मला वाटतं साऊंड डिझायनरनेही किंवा साऊंडची जी पूर्ण टीम असेल त्यांनी या फिल्ममध्ये अतिशय उत्कृष्ट काम केलंय. टू हे जी कॉम्प्लेक्स वर्ल्ड आहे ते अजून अपलिफ्ट करण्यासाठी दे हॅव क्रिएटेड अ व्हेरी नाईस sound background music which I also really like. So in short friends, एक अतिशय एंगेज करून ठेवणारी तुम्हाला कम्प्लिटली अडकवून ठेवणारी अशी जर का फिल्म तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही डेफिनेटली ही फिल्म पहा. तुम्हाला आय थिंक यू विल रिली लाईक इट. मी या फिल्मला देतोय 3.5 स्टार्स. सो फ्रेंड्स, हा होता माझा म्हणजे रवीचा व्ह्यू ऑन फिल्म क्रेझी. तुम्ही ही फिल्म पाहिलेत का आणि तुम्हाला ती कशी वाटली मला कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा आणि येस चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया लवकरच. तोपर्यंत स्टे ट्यून.